बाजरी खाल्ली, ज्वारी खाल्ली तर त्यांना काय फरक पडेल? बाजरी खाल्ली, ज्वारी खाल्ली तर ठराविक लोकांचं ज्यांच्या पॅनक्रियाची आणि इन्सुलिनची कॅपॅसिटी चांगली आहे त्यातल्या 70% लोकांची शुगर वाढत नाही. परंतु माझ्यासारखी जे आहेत ज्याला ऑलरेडी 2005 सालीच आहे त्याला ते सहन नाही करत. हो का? मग याच्यामध्ये तर भात पूर्णपणे बंदच करावं लागेल मग. भात कारण प्रोसेस आहे भात पूर्णपणे भात बंद करायला लागतो. तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुमच्या तेवढी कॅपॅसिटी चांगली असेल तर एखादा चमचा भात त्याच्यामध्ये तूप टाका. तूप टाकून शुगर फ्री मध्ये आजकाल जनरली मी लोकांना अल्युलोज रिकमेंड करतो. अल्युलोज हे हेल्दी शुगर फ्री आहे. पण तुमचं हे सगळं ऐकल्यानंतर, पदार्थाचे नाव ऐकल्यानंतर एखाद्याला वाटेल अरे फार मोठं खर्चिक काम आहे. याच्यामध्ये कसं होतं की माझा वैयक्तिक किचनचा खर्च, कारण बघा आमच्या घरात सकाळी नाश्ता होत नाही, दुपारचं जेवण असतं, संध्याकाळी काय होत नाही. मी 100 ग्रॅम जेव्हा नारळ खातो तेव्हा नारळ 40 रुपयाला भेटतो, त्यातून 300 ग्राम खोबरं निघतं. म्हणजे किती किंमत झाली माझी, कारण माझा मेन सोर्स तो आहे ना. माझा नारळ तूप आपण घरामध्ये असतं. आणि मी सांगितलं तुम्हाला सोया चंकचा फार रेट नाहीये, टोफूचा रेट नाही. तुमचं मला वाटतं काहीतरी 200-250 किंवा मला वाटतं 400 रुपये किलोनी तुमचे चिकन ब्रेस्ट भेटतात. 400 रुपये किलोनी जर मला 200 ग्रॅम घ्यायचा असेल म्हणजे 30-62 तर तुम्ही समजा तेवढा खर्च. पण हा खर्च इतरांपेक्षा कमी आहे. म्हणजे तुम्हाला फार स्वस्तात जायचं असेल तर सोयाबीनच्या ज्या वड्या असतात ना ते मग चंक भेटतात ते करा काय. परंतु तुमचं आरोग्य महत्त्वाचं, कारण तुम्ही डॉक्टरकडे आजकाल व्हिटॅमिनच्या गोळ्या घ्यायला गेलं तर तुमच्या डॉक्टरकडे 150-200 रुपये लागतात. बरोबर. पण आता हे सगळं झालं, आता हे सगळं मेन झालं, पण मॅग्नेशियम आपल्याला लागतं का, आपल्याला कॅल्शियम लागतं, मग त्याचे सोर्सेस या जेवणामध्ये कसे मिळतात? याच्यामध्ये काय होतं, बऱ्याच वेळेला आपल्याला सॉफ्टवेअर मध्ये हे मॉनिटर करायला लागतं. आता बरीच सॉफ्टवेअर असतात, एखादं चांगलं सॉफ्टवेअर आपण शोधून त्यामध्ये मॉनिटर करतो, परंतु कॅल्शियम तुमची पूर्ण मिळत नाही. कॅल्शियम पूर्ण मिळत नाही म्हणजे ज्यावेळेला आपण बाथरूम मध्ये पडतो त्यावेळेला काहीतरी मोडतं, याचा तुमचं कॅल्शियम पूर्ण नसतं. नंबर 1. दुसरं जे आहे ते मॅग्नेशियमच्या जवळपास 300 पेक्षा जास्त रिॲक्शनला गरज आहे. डायबिटीसवाल्याला मॅग्नेशियम लागतंच, झोपेशी त्याचा संबंध आहे. त्यामुळे हे 2-4 जे न्यूट्रिशन आहेत ते तुम्हाला घ्यावे लागतात. हे ऍक्च्युली कॅल्शियम मॅग्नेशियम जे आहे ते कॅल्शियम नाही पण इलेक्ट्रोलाइट मध्ये येतं. किंवा B12 लागतं आपल्याला. B12 तुम्हाला दररोज घ्यावं लागतं कारण वॉटर सोल्युबल आहे. डी तुम्हाला मी सांगितलं होतं महिन्यातून एकदा घ्यायला लागतं, 60 kg टॅबलेट ते घ्यावं लागतं. कारण घ्यावं लागतं म्हणजे तुम्ही आता ते अनेकांनी ऐकलं असेल तर घ्यावं लागतं म्हणजे त्याच्या गोळ्या घ्यायच्या, औषध घ्यायचं, काय करायचं? मी काय करतो, व्हिटॅमिन D3 माझं कायम कमी असायचं आणि ते ज्यावेळेला मेडिकलला गेलो की कमी व्हायचं, मग डॉक्टर गोळी देतात, मग ते आपलं 2 महिन्यांनी वाढतं, आपण परत एकदा चेक करतो मग सोडून देतो. तसं नाही. व्हिटॅमिन A, D आणि E हे फॅट सोल्युबल आहे, त्यामुळे ते 1 ते 3 महिना बॉडी स्टोअर करते. त्यामुळं तुमचं व्हिटॅमिन D महिन्यातून एकदा घेतलं चालतं, कधीच कमी होत नाही. B आणि C जे आहे ते तुमचं हे आहे आपलं वॉटर सोल्युबल आहे, ते दररोज घेतलं चालतं. बी मध्ये एक नवीन प्रकार आलाय, बेनिफोटिमाइन म्हणून आहे. कारण जे डायबिटीजची लोक आहेत त्यांच्या पायाला जळजळ होण्याचं प्रमाण फार मोठं आहे. मला एक डॉक्टर होते मध्ये, स्वतः त्यांनी सांगितले की मी किती प्रयत्न केले ते माझे जळजळ थांबत नाही. मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही बेनिफोटिमाइन घ्या. तिसऱ्या दिवशी मला त्यांचा मेसेज आला की माझं टिंगलिंग आणि जळजळ थांबली. कोणतं पुन्हा? बेनिफोटिमाइन म्हणून एक व्हिटॅमिन आहे. बेनिफोटिमाइन आहे, तो फॅट सोल्युबल व्हिटॅमिन B1 आहे. इट इज मेड इन लॅबोरेटरी. आजकाल डॉक्टर देतात, ते जर तुम्ही घेतलं, त्याची गोळी घेतली तर तुमच्या पायाची जळजळ होते.